धामणगाव आवारी या ठिकाणी आलोय। अशा आपल्या तालुक्याचे प्रथम नागरिक, कर्तव्यदक्ष कार्यसम्राट, देवदुर्लभ आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब, आमच्या बरोबर आलेले विनयजी सावंत, राजूरचे सरपंच डॉक्टर मोरे, माननीय विठ्ठलराव शेटे, ईश्वर वागचौरे, आमचे लहारे भाऊ, खरं तर सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। आणि उपस्थित बंधू भगिनींनो, खरं तर 20 तारखेला आपल्या विधानसभेच्या निवडणुका होत आहे आणि ह्या निवडणुका होत असताना पुन्हा एकदा डॉक्टर किरण लामटे साहेबांना विजयी करावं हे सांगायला खरं तर आम्ही या ठिकाणी आलो आहे। याचं कारण असं आहे, 2019च्या निवडणुकीत या अकोले विधानसभा मतदारसंघाने एक क्रांती केली, एक इतिहास केला आणि एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती, एक रिटायर शिक्षकाचा मुलगा, एक मध्यमवर्गीय कुटुंबातला एक मुलगा, खरं तर त्याला कोणताही मोठा राजकीय वारसा नव्हता, राजकीय विरासत नव्हती, अशा सर्वसाधारण माणसाला खरं तर या तालुक्यात प्रचंड मताने खरं तर आमदार केलं। खरं तर आमदार म्हणजे लोकांना वाटतं आमदार म्हणजे रस्ते, बंधारे, शाळा खोल्या, सभामंडप एवढंच आमदाराचं काम असतं। पण मित्रांनो, हे काम तर आमदाराचं आहे, परंतु विधिमंडळाचा सदस्य याचा अर्थ असा आहे का त्या विधानसभेमध्ये या महाराष्ट्र राज्यासाठी काही कायदे करायचे असतात, काही कानून करायचे असतात, त्याच्यासाठी तो खरं तर विधिमंडळाचा सदस्य असतो। आणि मग या राज्यात कायदे करताना, या राज्यातल्या लोकांच्या हिताचे कायदे करताना त्या ठिकाणी खरं तर आमदार निवडलेले असतात। आणि मला आनंद वाटतो, 5 महिन्यापूर्वी याच विधिमंडळात जे डॉक्टर आमदार होते त्यांना अजितदादांनी तालिका अध्यक्ष या पदाची खरं तर संधी दिली। आणि तालिका अध्यक्ष पदाची संधी म्हणजे त्या सभागृहात ते अध्यक्ष म्हणून जेव्हा खुर्चीवर बसतात, सभागृह चालू असतं आणि खाली विषय मांडलेले असतात, कुणी आमदार असतो, विरोधी पक्ष नेते विषय मांडतात, मुख्यमंत्री त्या विषयाचे मंत्री उत्तर देत असतात। आणि 5 महिन्यापूर्वी तुम्ही आम्ही टीव्हीवर सगळ्यांनी बघितलं, जेव्हा विधानसभेचं अधिवेशन चालू असायचं, डॉक्टर साहेब त्या तालुका अध्यक्ष खुर्चीवर बसलेले असायचे आणि याच राज्याचे मुख्यमंत्री तेव्हा आपल्या डॉक्टर लामटे साहेबांना म्हणायचे, अध्यक्ष महोदय मला 5 मिनिटं माझा विषय मांडायला वेळ द्या। याच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणायचे, अध्यक्ष महोदय माझा विषय मांडायला मला 2 मिनिटं संधी द्या। याच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा डॉक्टर साहेबांना विनंती करायचे का अध्यक्ष महोदय आम्हाला 2 शब्द विषय मांडायला संधी द्या। आणि इतका मोठाची पदाची गरिमा, त्या पदाची गरिमा, इतकी मोठी संधी डॉक्टर साहेबांना खरं तर मिळाली आणि ते खूप नशिबवान आहात। तुम्ही बघा, या महाराष्ट्रात जी काही ठळक आमदार आहेत त्यातले एक ठळक आमदार म्हणून किरण लामटे साहेबांचा गवगवा आहे। याचं कारण असं, एक सर्वसाधारण आमदार, त्यांनी एक राजकारणाला एक वेगळा खरं तर आयाम या तालुक्यात दिला, राजकीय वेगळा पायंडा खरं तर डॉक्टरांनी या तालुक्यात पाडला। आणि म्हणून तुम्ही बघा, ज्या लोकांनी संधी दिलं त्या लोकांच्या उतराई होण्यासाठी या माणसांनी 5 वर्ष अहोरात्र काम केले। खरं तर त्यांना खूप कमी कालावधी मिळाला। खरं तर आधीचं सरकार होतं, नंतर सरकार गेलं, नंतर कोरोना आला, नंतर विरोधी पक्षात राहिले आणि नंतर ते अजितदादांबरोबर जेव्हा सत्तेत आले तेव्हा सुद्धा त्यांची द्विधा मनस्थिती झाली, पवार साहेबांबरोबर थांबावं का अजितदादांबरोबर जायचं। खरं तर 2 विषय त्यांच्या मनात होते, एक तर भावनेबरोबर राहायचं का विकासाबरोबर राहायचं। आणि म्हणून या तालुक्याने 2019ला 40 वर्षाची असलेली संधी ही संपून या ठिकाणी ती सत्ता उलटून एक सर्वसामान्य माणसाला जेव्हा आमदार केलं तेव्हा लोकांच्या अपेक्षा वाढल्या, आकांक्षा वाढल्या, डॉक्टर साहेबांकडून खूप अपेक्षा या जनतेच्या वाढल्या। आणि म्हणून त्यांच्या मनात आलं, पवार साहेबांना जर भावनेत धरून राहिलं तर विकास होणार नाही आणि ज्या भावनेने लोकांनी मतं दिले त्यांचा जर विकास झाला नाही तर लोक म्हणतील, अरे ज्या माणसाला आपण निवडून दिलं तो काही कामाचा निघाला नाही, कुचकामे आमदार आपल्याला मिळाला असं लोक म्हणले असते। आज आम्ही गावोगाव, विनय सावंत सर, आम्ही सर्वजण जेव्हा फिरतोय गावोगाव उत्स्फूर्त असं स्वागत डॉक्टरांचं होतंय। ते का होतंय तर त्या गावात त्यांनी कामं केली, नुसती कामं केली नाही तर त्या गावात अनेक वेळा सुखदुःखात, लग्नाला, दहाव्याला, द्वार भेटीला, अनेक समारंभात खरं तर सहभागी झाले। आणि म्हणून या विषयात आपले लोकप्रतिनिधी खरं तर पास झाले। आणि म्हणून त्यांनी बघा, अर्ज भरायच्या आदल्या दिवशी एका YouTube चॅनलला खरं तर मुलाखत दिली आणि एकमेव 288 मतदारसंघात आपले आमदार असे म्हणाले का या तालुक्यातला एक गाव मला असं दाखवा, एक वाडी मला अशी दाखवा का त्या वाडीला, त्या गावाला मी विकास केला नाही।
आणि नुसता विकासच नाही, त्या गावाला मी जर गेलो नसेल, त्या वाडीला जर मी भेट द्यायला नसेल, तर त्या गावाने मला मतदान करू नका असं ठामपणानं आत्मविश्वासानं सांगणारा एकमेव आमदार आहे। आणि म्हणून आम्ही पठारावर जेव्हा गेलो तेव्हा त्या ठिकाणी गावात लोक उत्स्फूर्तपणे स्वागत करायचे, त्या ठिकाणी फटाक्याची आतषबाजी आमच्या माता भगिनी औक्षण करायला यायचं। हे तर खरं तर कोणाच्याही नशिबी नाही, परंतु त्या पठारावर सुद्धा 40 वर्ष जे आमदार झाले ते लोकांनी पाहिलेच नाही। कारण बाळासाहेब थोरात सांगायचे त्या ठिकाणी त्या माणसाला निवडून द्यायचे, आणि निवडून आलेला माणसाची अशी मानसिकता असायची का थोरात साहेबांनी सांगितल्यावर आपल्याला लोक मत देतात, मग का त्या गावाला जायचं, आणि कधीच त्या गावांना विकास झाला नाही आणि आमदार सुद्धा त्या लोकांनी पाहिला नाही। आणि मग पठारावर विकास केलाच केला, परंतु हे आमदार साहेब वर्षातून 4-4, 5-5 वेळा प्रत्येक वाडीला प्रत्येक गावाला गेले। मी ते पेंबरेवाडीचं उदाहरण प्रत्येक ठिकाणी मुद्दाम देतो। 160 मतं असलेली ती पेंबरेवाडी, त्या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी 130 कोटी रुपयाचा रस्ता दिला, 2 सभामंडप बांधले, आणि खूप लोक ते आनंदी आहे। त्यांना अशी लोकप्रतिनिधी काही पाहिला नाही, आणि म्हणून या तालुक्यानं जो काही बदल केला त्या बदलात तुम्हाला सांगतो आपले डॉक्टर साहेब उत्तीर्ण झाले। याचं कारण असं, हा माणूस जर मुंबईत अधिवेशन असलं तरच मुंबईत त्या अधिवेशनाला थांबायचे, नाहीतर प्रत्येक वेळेस सकाळी 6ला घरातून बाहेर निघाले का रात्री 1-2 वाजता घरी जायचे। पायाला भिंगरी लावून हा माणूस फिरला, कधी ऐशाराम केला नाही, कधी आमदारकीची डोक्यात गेली नाही, आणि म्हणून कधी आमदारकीचा रुबाब या माणसांनी दाखवला नाही। नाही तर पूर्वी बघा, आमदार व्हायचं म्हणजे खूप मोठी अशी इस्टेट कमवायच्या, मेडिकल कॉलेज काढायचे, कारखाने काढायचे, सूतगिरण्या काढायच्या, स्वतःच्या मोठ्या मोठ्या संस्था करायच्या, स्वतःचा प्रपंच कसा वाढल, पिढ्याला पुरवलं इतका कसा पैसा जमल, असं खरं तर आमदार झाल्यावर व्हायचं। परंतु हे एकमेव आपले आमदार आहेत की त्यांनी प्रॉपर्टीसाठी या ठिकाणी निवडून आले नाही, त्यांनी ज्या भावनेने लोकांनी मत दिलं त्या भावनेसाठी अहोरात्र कष्ट केले। आणि म्हणून एखाद्या मतदाराच्या जर पायात काटा रुसला तर ज्याच्या डोळ्यात लोकप्रतिनिधीच्या पाणी यावं असा लोकप्रतिनिधी आपल्याला लाभला। आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की या 288 विधानसभा मतदारसंघातल्या आमदारांपैकी आपले आमदार असे आहे का आठवड्यातून 2 दिवस या लोकांच्या समस्यासाठी 2 दिवस जनता दरबार या माणसांनी घेतला। सोमवारी ते राजूरला बसायचे, सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत, दर गुरुवारी अकोल्याच्या त्यांच्या कार्यालयात बसायचे, सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत। धामणगावचे अनेक लोक त्या गावात त्या जनता दरबारात गेले असतील। जनता दरबार कशासाठी? अरे पूर्वी आमदारांना भेटायचं तर 2-2, 3-3 तास मीटिंगला बाहेर उभं राहावं लागायचं, कोणाला तरी मध्यस्थी करावं लागायची, त्या पीएनला विनंती करावं लागायची, कोणता तरी मोठा पुढारी हाताशी धरावं लागायचा, मग त्या आमदाराची भेट व्हायची। आमदारांनी हा सगळा प्रकार बंद केला, ही सर्व पद्धत बंद केली, आणि या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला सहज आमदार उपलब्ध होईल अशी परिस्थिती निर्माण करून या तालुक्यातल्या लोकांच्या छोट्या छोट्या समस्या असतील, कोणाचं लाईट बिल जादा आलंय, कोणाला तलाठी दाखले देत नाही, कोणाचं तहसील मध्ये काम आहे, कोणाचं रेशनचं काम आहे, कोणाचं पोलीस स्टेशनला काम आहे, कोणाचं ग्रामसेवकाकडे काम आहे, अशा छोट्या छोट्या समस्या घेऊन त्या आदिवासी विभागातले लोक दर सोमवारी त्यांच्या घरी जनता दरबारात राहायचे, संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी रीगच्या रीग लागायची, लोक बसून थांबायचे आणि आपल्या समस्या सोडून घ्यायचे। दर गुरुवारी या ठिकाणी आपल्या अकोल्याच्या आजूबाजूचे लोक जायचे, जनता दरबारात आपल्या समस्या मांडायचे, आणि समस्याचं निराकरण हे आमदार साहेब करायचे, आणि इतर वेळेस ठीक रोज त्या मतदारसंघात खरं तर फिरायचे। असा आमदार आपण कधीच या महाराष्ट्रात पाहिला नाही, अकोला तालुक्याने सुद्धा पाहिला नाही। 1-1.5 महिन्यापूर्वी बघा, डॉक्टर साहेबांनी एक जनसंवाद यात्रा काढली ऑगस्ट महिन्यात। जनसंवाद यात्रा, तिला खरं तर आम्ही गाव चलो अभियान म्हणतो, तिला आम्ही घर चलो अभियान म्हणतो, आणि डॉक्टरांनी जनसंवाद यात्रा एवढ्यासाठी काढली की या मतदारसंघातल्या एखाद्या गावातले काही समस्या राहिली का, काही विकास करायचा राहिला का, आपल्या हातून एखादं कामाचा पाठपुरावा राहिला का, याच्यासाठी या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात गेले, प्रत्येक वाडीत गेले। आणि त्याच्यापेक्षा दुसरी गोष्ट त्यांची अभिमानाची सांगण्याजोगी अशी आहे, त्यांनी ती जनसंवाद यात्रा चालू असताना संध्याकाळी उशीर ज्या गावात होईल त्याच गावात हा माणूस थांबला, त्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झोपला, त्या गावातल्या मारुतीच्या मंदिरात झोपला, आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो या महाराष्ट्रातला एकमेव आमदार असा आहे का सकाळी उठल्या होत्या, जर जिल्हा परिषदेच्या शाळेत जर रात्रभर झोपून सकाळी उठले असतील तर त्या जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उघड्यावर गार पाण्याने आंघोळ केली। महाराष्ट्रात एकही असा आमदार नाही का तो जिल्हा परिषद शाळेत झोपतो, मारुतीच्या मंदिरात झोपतो, उघड्यावर आंघोळ करतो, असा एक आमदार नाही। आमदार म्हणजे मोठी विरासत असते, आमदार म्हणजे मोठा रुबाब असतो, पण या
सगळ्या रुबाबातून, या सगळ्या डामडौलातून आमदार साहेब बाहेर पडून मी या समाजाचा सेवक आहे, या समाजाचं मला काहीतरी देणं लागतं, या उदात्त हेतून या अकोला तालुक्याच्या जनतेची सेवा ते 5 वर्ष करीत राहिले आणि सगळं करत असताना लोक त्यांच्यावर खुश आहे, सर्वसामान्य मतदार त्यांच्यावर खुश आहे, त्यांच्या कामावर खुश आहे, खूप विकास केला। पण एखाद्या गावात जर ते गेले नाही तर लोक म्हणतील अरे विकास तर झाला पण हा माणूस आम्हाला पाहायला मिळाला नाही, कोणाच्या लग्नाला आला नाही, कोणाच्या दाव्याला आला नाही, काय त्या माणसाचा उपयोग? आमदार साहेबांनी असं केलं नाही। त्यांना जर मुंबईला असले तर त्यांच्या त्या पत्नीला ते दाव्याला पाठवायचे, लग्नात पाठवायचे। मी जिल्हा परिषद गटात माझ्या भागात अनेक वेळा आमच्या त्या पुष्पा वहिनी यायच्या, खरं तर एखाद्या लग्नात आल्या ना त्या आमदारची बायको अशी कधी वाटलंच नाही। सर्वसामान्य महिलांमध्ये जे सहभागी व्हायच्या आणि त्यांच्यात त्या खरं तर रमायच्या आणि इतकं साधं काम या माणसाने या अकोले तालुक्यात खरं तर निर्माण केलं। मला विनय सावंत सर मगाशी एकाने सांगितलं, बघा एक आमदार असल्यावर किती मोठा रुबाब असतो। खरं तर एकदा त्या कोरोनाच्या काळात बघा खूप असं टाईट झालं होतं वातावरण, बाहेरचा माणूस आला का त्याला क्वारंटाईन करायचं, मग त्याच्या सगळ्या टेस्ट करायच्या आणि मग त्याला गावात एंट्री द्यायची। किती भयावह परिस्थिती पूर्ण देशभरात झाली। डॉक्टरांचा भाऊ एकदा बाहेर गावून आला, बघा डॉक्टर आमदार होते, सत्ता त्यांची होती, त्यांनी ठरवलं असतं तर तिथं प्रशासनाला सांगून भावाला त्यांनी घरी पाठवलं असतं। त्यांचा भाऊ कोहण्याच्या आश्रमशाळेत 8 दिवस क्वारंटाईन केला मित्रांनो, 8 दिवस क्वारंटाईन केला। अरे एखादा आमदार म्हणला असता माझा भाऊ आहे त्याला क्वारंटाईन करू नका, त्याला घरी सोडा, तो घरी झोपल, असं त्यांनी केलं नाही। अरे त्यांच्या सख्या भाऊजांच्या डिलेव्हऱ्या त्या राजूरच्या ग्रामीण रुग्णालयात होत्या। कोणत्या महाराष्ट्रातला असा आमदार आहे का आपल्या सरकारी दवाखान्यात उपचार करतात आणि सर्वसाधारणाचा हा आमदार आहे। परवा त्यांना मी म्हटलं या डॉक्टरांनी, या आमदारांनी या तालुक्यात एक वेगळी पद्धत अशी पाडली, विनय सावंत सर, मोरे डॉक्टर, एकही उमेदवार या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचे घरचे या अकोला तालुक्यांनी कधी पाहिले नाही। पण डॉक्टरांनी अशी किमया केली का जेवढे समोर उमेदवार उभे केले त्यांच्या सगळ्या घरच्यांना कामाला लावलं आणि सगळे लोक आज प्रचारात आहे। नाही तर उमेदवारांच्या बायका कधी पाहिल्या नाही, त्यांचे घरातले लोक कधी प्रचारात दिसले नाही, पण डॉक्टरांनी अशी किमया केली का घरदारच आज प्रचाराला बाहेर पाडलं। आणि म्हणून अनेक उमेदवारांचे मुलं मी पाहतोय सोशल मीडियावर। मी डॉक्टरांना सहज म्हणलं, डॉक्टरांचा एकुलता एक मुलगा आहे त्याचं नाव हिंद, मी म्हणलं डॉक्टर साहेब तुमचा हिंद कुठे आपल्याला प्रचारात काढायचा आहे? तो म्हणे लातूरला तो शिक्षण घेतो, परवाच त्याला मी राजूरवरून इष्टीने बसून दिलं। एका आमदाराचा मुलगा इष्टीने जातो ही काही साधी बाब नाही। गणपतराव देशमुख एक आमदार होते सांगोल्याचे, एसटीने फिरायचे आणि म्हणून यांनी ठरवलं असतं तर पोराला सुद्धा गाडी करून त्या लातूरला पाठवलं असतं, असं त्यांनी केलं नाही। आणि म्हणून सर्वसामान्य राहणीमान ठेवलं, आमदाराची हवा डोक्यात जाऊन दिली नाही आणि गोरगरिबांचं काम त्यांनी खरं तर केलं आणि गरिबाला सहज उपलब्ध राहणारा हा आमदार या तालुक्यातल्या सर्व पुढाऱ्यांना आता नकोसा झालाय। पुढाऱ्यांची सद्दी त्यांनी संपवली आणि सगळे पुढारी तुटून पडले। या आमदाराला आता हा आपल्याला या निवडणुकीत आवरत नाही, या निवडणुकीला आपल्याला आता हा शक्य नाही पराभव करणं आणि म्हणून या तालुक्यात मोठं षडयंत्र बदनामीचं सुरू झालं। डॉक्टर साहेबांची बदनामी केली जाती, गद्दार म्हणलं जातं। अरे तुम्हाला या अकोला तालुक्याच्या विकासासाठी अजितदादांबरोबर गेले, या अकोला तालुक्याचा विकास झाला, नुसता अकोला तालुक्यात एवढे कोटी रुपये तर आलेच आले, याच्यापेक्षा या अकोला तालुक्याची कामधेनू असणारा सहकारी साखर कारखाना, या कारखान्याला कुलूप लावावं लागलं असतं। अजितदादा उपमुख्यमंत्री नसते, डॉक्टर साहेब आमदार नसते तर या कारखान्याला कुलूप लावावं लागलं असतं। 94 कोटी रुपये महायुतीच्या सरकारने दिले म्हणून हा कारखाना चालू राहिला। कारखाना चालू राहिला म्हणजे कामगारांचा रोजगार राहिला, कारखाना चालू राहिला म्हणजे बाजारपेठ फुलून राहिली आणि इतकं पुण्याचं काम डॉक्टर साहेबांच्या निर्णयानं केलं। आणि तरी लोक म्हणतात डॉक्टर तिकडे का गेले, डॉक्टरांनी शरद पवारला का सोडलं? अरे या तालुक्याच्या हितासाठी, तालुक्याच्या जनतेच्या हितासाठी, कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसाठी, या बाजारपेठेसाठी जर निर्णय घेतला असेल तर डॉक्टरने घेतलेला निर्णय मित्रांनो योग्य आहे। नुसतं एवढं करून थांबले नाही। तुम्ही बघा मागच्या वेळेस मी या प्रचाराला आलो होतो कारखान्याच्या, तेव्हा मी पिचाळांच्या पॅनल बरोबर होतो। पिचाळांच्या पॅनल बरोबर एवढ्यासाठी होतो 40 वर्ष आम्ही त्यांच्या विरोधात राजकारण केलं, ते भारतीय जनता पार्टीत आलं, त्यांचं आम्ही स्वागत केलं। खरं तर तेव्हा डॉक्टर भाजपमध्ये होते, आम्ही भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला सांगायचो अहो हे डॉक्टर साहेब आमदार होणार आहे, त्यांना तिकीट द्या। त्यांना वाटायचं हा साधा गडी टिळा लावलेला, पिचाळांचं एवढं मोठं नाव आणि हा गडी निवडून येईल का? अहो त्यांना आम्ही जीव तोडून सांगितलं, पण त्यांना वाटलं पिचाळांचं मोठं नाव म्हणून त्यांना भाजपमध्ये घेतलं। भाजपमध्ये घेतलं तर घेतलं, आम्हाला काय भाजप सोडता येईना। आम्ही त्यांचं स्वागत केलं। कारखान्याच्या निवडणुकीला आम्ही त्यांचा प्रचार केला पॅनलमध्ये,
पॅनल त्यांचा जर निवडून आला असता तर तुम्हाला मित्रांनो खात्रीशीर सांगतो या तालुक्यात बहुजनांचा चेअरमन त्यांनी केला नसता, ते स्वतः चेअरमन झाले असते। डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली समृद्धी मंडळ निवडून आलं, निवडून येत असताना त्यांचे वडील निवडून आले, अशोकराव भांगरे त्या ठिकाणी निवडून आले, परंतु त्यांनी मानसिक गुणगाठ बांधली। अरे या अकोला तालुका आदिवासींचा जर आमदार होत असेल तर दुसरं पद हे बहुजनांना दिलं पाहिजे आणि म्हणून गायकर साहेबांना चेअरमन करण्याचं काम आणि बहुजनांना संधी द्यायचं काम डॉक्टर किरण लामटेंनी केलं। आणि म्हणून मित्रांनो हा माणूस अजिबात दुजाभाव करीत नाही, ज्यांनी ज्यांनी संधी दिली त्यांना सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे असा उदात्त वृत्ती ठेवून सत्तेचं विकेंद्रीकरण खरं तर डॉक्टर साहेबांनी केलं आणि तेच या लोकांना खुपतंय। आणि म्हणून मला खरं तर हे धामणगाव खूप जागृत आहे। सावंत सर, अनेक वेळा आम्ही या ठिकाणी भाषणं केली आणि धामणगाव जागृत गाव असून नेहमी चांगल्यांच्या पाठीशी उभं राहतं आणि म्हणून जाता जाता मी माता भगिनी बसले या ठिकाणी म्हणून मी तुम्हाला सांगतो, महाविकास आघाडीचे नेते सर्वजण आज असं म्हणतात का आमचं सरकार आलं तर आम्हाला युती सरकारच्या सर्व योजना बंद करायच्या आहे, सर्व योजना आम्ही बंद करू असं उद्धव ठाकरे म्हणतात, शरद पवार म्हणतात, काँग्रेसवाले म्हणतात। आणि माता भगिनींना मी विनंती करणार आहे, त्यात बंद होणारी पहिली योजना आहे लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजना त्यांना बंद करायची आहे। आणि काल परवा रोहित पवार म्हणाले अरे 1500 रुपये देऊन आमच्या या बहिणीचं काय, तिला स्वावलंबी करा म्हणे, तिला संरक्षण द्या म्हणे, 1500 रुपयाची तिला गरज नाही। अरे खरं सोन्याचा चमचा जन्माला घेऊ आलेला हा रोहित पवार याला या 1500 रुपयाची काय किंमत करणार। या धामणगावावर ती आमची एखादी महिला शेतमजूर महिला असेल, ती शेतात मजुरीला जाती तेव्हा तिची चूल पेटत असेल, अशा महिला जर 8-10 दिवस तिला काम मिळालं नाही आणि तिच्या घरातलं 10-12 वर्षाचं लेकरू जर आजारी पडलं तर कधी कधी 100 रुपये 50 रुपये तिच्याकडे वेळेक नसतात आणि मग 2-2, 3-3 दिवस त्या लेकराचा आजार अंगावर काढती। जेव्हा 100 रुपये 50 रुपये येते तेव्हा 50 रुपयाचं इंजेक्शन ती आपल्या लेकराला देते। आणि म्हणून या 1500 रुपयाची किंमत रोहित पवारला काय माहिती, 1500 रुपयाची किंमत या उद्धव ठाकरेंना काय माहिती। आणि म्हणून आमच्या ह्या लाडक्या बहिणी खुश आहे, ही जे 7,500 रुपये आपल्याला दिवाळीला मिळाले त्या लेकराबाळांची दिवाळी केली, कोणाला कपडे घेतले असतील, गोडधोड केला असेल, फराळाचा किराणा केला असेल आणि आमची ही लाडकी बहीण गोड खरं तर त्या ठिकाणी खुश झाली। एवढ्यावर युती सरकार राहिलं नाही। एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीसांनी आमच्या मॅनिफेस्टोत जाहीर केलं आम्ही जे 1500 रुपये देतो त्याच्यात आता 2100 रुपये आम्ही करणार आहे। आणि म्हणून आता सरकार पुन्हा आल्यावर 2100 रुपये मिळणार आहे। 2100 रुपये आमच्या ह्या माता भगिनीला जेव्हा मिळणार आहे तेव्हा वर्षाचे होतात 25,200 रुपये। 5 वर्ष सरकार चालणार आहे, त्या 5 वर्षाचे होतात 1,26,000 रुपये। आमच्या या भगिनीला जेव्हा 1,26,000 रुपये मिळणार आहे तेव्हा तिचा आनंद किती मोठा आहे आणि त्यांना ही योजना हिरावून घ्यायची आहे। दुसरी गोष्ट, त्यांना आपण शेतकऱ्यांना मोफत वीज देतोय, 7.5 हॉर्स पॉवरचं वीज बिल 00 आलं ते त्यांना पुन्हा बिल आणायचं आहे। आमच्या या शेतकऱ्याला कृषी सन्मान योजनेत केंद्राचे 6,000 रुपये मिळतात, राज्याचे 6,000 रुपये मिळतात, प्रत्येक शेतकऱ्याला 12,000 रुपये मित्रांनो मिळतात, ते यांना बंद करायचंय। त्यांना दुसरं बंद करायचंय, या नरेंद्र मोदींनी या देशातल्या गरिबांसाठी मोफत रेशन दिलंय, या सरकारने खरं तर तो आनंदाचा शिधा दिला। या देशातल्या या राज्यातल्या लाखो लोकांना मोफत रेशन मिळतंय, या राज्यातल्या अनेक गोरगरीब लोकांना आनंदाचा शिधा मिळतोय। या दिवाळीला फक्त आचारसंहिता असल्यामुळे मिळाला नाही। आमच्या या मुलींना मोफत शिक्षण या सरकारने जाहीर केलं, आमच्या या माता भगिनींना एसटी मध्ये अर्ध तिकीट केलं, वृद्धांसाठी मोफत खरं तर एसटीचा प्रवास केला। अशा इतक्या चांगल्या योजना खरं तर आहे त्या यांना बंद करायचं आहे। हे सगळं आपल्याला चालू ठेवायचं असेल तर डॉक्टर लामटेंना आपल्याला परत निवडून द्यावं लागेल। आणि डॉक्टर लामटेच का आपल्याला निवडून द्यायचे, या माणसाने 5 वर्ष मित्रांनो कष्ट केले। या डॉक्टरांचं खरं तर चांगला दवाखाना चालत होता, आम्ही जिल्हा परिषद सदस्य होतो, त्यांचा पोटापुरता त्यांचा व्यवसाय होता डॉक्टरकीचा, 2 लेकरं आहे, 1 बायको आहे आणि टामटुमीत त्यांचा प्रपंच चालला होता। पण त्यांनी या अकोला तालुक्यात एक गुणगाठ बांधली, अरे 40 वर्ष हा तालुका कुठं चाललाय आणि म्हणून या तालुक्यात मला बदल घडवायचा आहे, या तालुक्याचा मला विकास करायचा आहे, आदिवासींची मला उन्नती करायची आहे, या मागासलेल्या लोकांचा मला विकास करायचा आहे। या उदात्त हेतून त्यांच्या खरं तर दुर्दम्य इच्छाशक्ती होती, एक दिवस तरी या तालुक्याचा मी आमदार होईल आणि या दुर्दम्य इच्छाशक्तीने ते आमदार झाले। नुसते आमदार झाले नाही, त्यांनी आपलं कर्तृत्व मित्रांनो सिद्ध केलं। मला जाता जाता सावरकरांची एक गोष्ट आठवते, माता भगिनी बसले म्हणून मला ती मुद्दाम गोष्ट सांगावीशी वाटते। सावरकर एकदा जेलमध्ये होते, जेलमध्ये असताना त्यांची बायको, तिचं नाव होतं यमुनाबाई। खरं तर त्या यमुनाबाईला सावरकर आणि सगळे माई म्हणायचे आणि सहज एकदा सावरकर जेलमध्ये असताना त्या माई त्या सावरकरांना भेटायला जेलमध्ये गेल्या। त्या जाळीच्या आतमध्ये सावरकर, बाहेर त्या माई आल्या, बाई खरं तर हाय मुकलून त्या माई रडत होत्या।
आणि म्हणून सावरकर म्हणाले, अगं माई का रडती तू? तर त्या माई असा म्हणाल्या सावरकरांना, त्या सावरकरांना तात्या म्हणायचे, म्हणे तात्या तुम्हाला जर हे देशासाठी ही चळवळच करायची होती, देश स्वातंत्र्यासाठी तुम्हाला हे सगळं जर करायचं होतं, तुम्हाला जेलमध्ये जायचं होतं, तर तुम्ही माझ्याशी लग्नच का केलं? आणि त्या माई हाई मुकलून रडत होत्या. तेव्हा सावरकर म्हणाले, ते खूप महत्वाचं आहे. सावरकर असं म्हणाले, म्हणे अगं माई, खरं तर या चिमणा पाखराचा प्रपंच चिमणी पाखरं करतं, प्रपंच कुणी करील, संसार कुणी करील, पण मला या देशाचा प्रपंच करायचा आहे आणि देशाला मला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे. जेव्हा स्वातंत्र्य मिळेल तेव्हा सावरकरांचं नाव देशभर होईल. आणि म्हणून त्याच उदात्त हेतून डॉक्टर साहेबांनी त्यांचा प्रपंच चांगला केला असता, पण या अकोला तालुक्यात बदल करून या अकोला तालुक्याचा विकास करायचा आहे, या अकोला तालुक्याचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. या हेतून डॉक्टर साहेब या आमदारकीला मागच्या वेळेस उभे राहिले, निवडून आले आणि त्यांनी कर्तृत्व सिद्ध करून या तळागाळातल्या लोकांसाठी खरं तर खूप असं काम केलंय, खूप असा वेळ दिलाय. आणि म्हणून धामणगावच्या सर्व लोकांना, सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनंती करणार आहे का आपल्याला पुन्हा डॉक्टर साहेबांना आमदार करायचं आहे. या तालुक्याचा राहिलेला अनुशेष पुन्हा भरून काढायचा आहे. आणि जी काही बरोबरीचं राजकारण आहे, एक स्वच्छ राजकारण, राजकारणाला एक चांगला दर्जा डॉक्टरनी दिला, तो आपल्याला कायम ठेवायचा आहे. तुम्हाला सर्वांना मी सांगतो, 1001% या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादीचं सरकार पुन्हा येणार आहे, 100% येणार आहे. आणि ते सरकार येत असताना त्या मंत्रिमंडळात डॉक्टर किरण लामटे साहेबांचा समावेश होणार आहे. आणि म्हणून 1 महिन्याने हेच किरण लामटे नुसते आमदार नाही तर या राज्याचे मंत्री म्हणून या धामणगावला येणार आहे. आणि म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे, एक चांगल्या कामासाठी, या योजना चालू राहण्यासाठी एक पारदर्शक, एक कर्तृत्ववान आमदार आपल्याला पुन्हा निवडून द्यायचा आहे. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला घड्याळाच्या चिन्हापूरचं बटन दाबून डॉक्टर किरण लामटे साहेबांना प्रचंड मताने विजयी करा, ही कळकळीची विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका 1 नाही तर चक्क 2 पैठणी मोफत. दीपावली धमाका ऑफर, 1 साडी खरेदी करा आणि 1 मिळवा अगदी मोफत. खरेदी करा आज व पैसे द्या थेट 6 महिन्यांनी. EMI सुविधा उपलब्ध. 200 बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव. तर वाट कसली बघताय, आजच आमच्या शोरूमला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत. आमची वैशिष्ट्य, वाजवी दर, उत्तम दर्जा, विनम्र व तत्पर सेवा, होलसेल दरात रिटेल विक्री, स्वतंत्र मेन्सवेअर, मुला मुलींच्या फॅन्सी ड्रेसच्या असंख्य व्हरायटीज. आमचा पत्ता, शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, 2रा मजला, बाजार तळा शेजारी, KG रोड, अकोले. शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 75 88 51 31 33 किंवा 94 23 38 83 60.